हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 60. यततः हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. कौंतेया, नाठाळ, पीडा देणारी अशी ही इंद्रिय अगदी झटून प्रयत्न करणाऱ्या मनुष्याच्या मनाचे बळजबरीने हरण करतात, त्याच्या मनाला भुरळ पाडतात. श्लोक क्रमांक 59 मध्ये भगवंत श्रींनी सांगितले की विषयवासना नष्ट झाली तरी त्याचा त्या विषयात रस राहतो, आसक्ती राहते. त्याचा परिणाम काय होतो ते आता भगवंत श्री या श्लोकात सांगत आहेत. विषय नष्ट झाला तरी त्यात रस शिल्लक राहिल्यामुळे त्या माणसाची इंद्रिये कार्यप्रवृत्त होत असतात. कारण उपभोगलेल्या विषयांचे संस्कार इंद्रियांवर शिल्लक असतात, ते उफाळून येतात. कारण माणूस पोहायच्या किंवा सायकल चालवायच्या कलेप्रमाणे संस्कारांना विसरू शकत नाही. दारू पिणारा दारू प्यायची वेळ झाली की आपोआप गुत्त्याकडे जाऊ लागतो. विश्वामित्र, पराशर हे ऋषी होते, परंतु त्यांची इंद्रिये मोहाला बळी पडली. कोल्हा वनाचा राजा झाला तरी कोल्हेकळी सुरू झाल्यावर कुई कुई करू लागतो. इंद्रिय सवयीची गुलाम असतात. प्रसंग समोर आला की बुद्धी काही सांगायच्या आधीच इंद्रिय संस्कारित प्रतिक्रिया देतात. यास्तव विवेकी पुरुषानेही इंद्रियांवर अवास्तव विश्वास ठेवू नये. ती केव्हाही धोका देऊ शकतात. इंद्रिय आपल्यातील चेतनेने, आत्मप्रेरणेने, विवेकाने, बुद्धीने नव्हे तर संस्कारांनी प्रभावित होऊन आचरण करत असतात. संस्कार करणारे माध्यम नष्ट झाले तरी एकदा झालेला संस्कार नष्ट होत नाही. तेव्हा सतत लक्षात ठेवावे की आपण चेतना आत्मा आहोत. सतत आत्मप्रेरणेने आचरण करावे. हरिओम. हरिओम. श्लोक क्रमांक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्तः आसीत् मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या सर्वांचं संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यात एकचित्त व्हावे, त्याची बुद्धी स्थिर होते, तो स्थितप्रज्ञ असतो. मागील 60व्या श्लोकात भगवंत श्रींनी इंद्रिय आणि मन याविषयी सांगितलं. विषय दूर झाला तरी वासनेचा संस्कार शिल्लक राहतो, तो प्रसंगी उफाळून येतो. हे असे न होण्यासाठी त्यावर येथे उपाय सांगत आहेत. या सर्वांचं म्हणजे इंद्रिय आणि मन यांचं संयमन करावे आणि त्यांना योगेश्वरात स्थित करावे. त्या योगे बुद्धी स्थिर होते आणि बुद्धी स्थिर झालेला स्थितप्रज्ञ असतो. स्थितप्रज्ञ हा असा स्थिर बुद्धी ठेवून समाजात वावरतो. इंद्रियही महाताकदवान आहेत. त्यांना स्वतःची काही शक्ती नसली तरी आसक्ती निर्माण करण्याची त्यांना कला आहे. त्यायोगे ते माणसाला भोगात आसक्त करतात. येथे एक प्रश्न निर्माण होतो की याचा अर्थ इंद्रिय आत्म्यापेक्षाही ताकदवान, शक्तिवान आहेत का? की माणूस आत्मप्रेरणा सोडून या अशा इंद्रियांच्या मागे आपली बुद्धी सोडून देतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. लहान मुलाला आई फार प्रिय असते. ते जरासुद्धा आईला सोडून दूर राहू इच्छित नाही. सतत आईच्या कडेवर बसून असते. परंतु जर एखादे नवीन खेळणे त्याच्यापुढे जमिनीवर ठेवले तर ते त्या खेळण्याकडे आकृष्ट होते. ते आईला सोडून आईच्या कडेवरून लगेच त्या खेळण्याकडे धावते. पहा, मातृप्रेमापेक्षा त्या क्षणी खेळण्याचा प्रभाव जास्त झाला. आपली इंद्रिय भोगाचा मोहपाश टाकून भुरळ निर्माण करतात. माणूस आत्मप्रेरणा सोडून त्याकडे आकृष्ट होतो. यावर भगवंत श्री उपाय सुचवत आहेत. इंद्रिय आणि मन भगवंत श्रींच्यात स्थित करावी. पूर्णावतारी भगवंत श्री सांगतात की त्यांच्यात पूर्ण श्रद्धेने स्थित व्हा. एका भगवंताखेरीज तुम्हाला कसलेही आकर्षण नको. जे आहे ते त्यांचे आहे, माझे काहीही नाही. प्रत्येक वस्तूत भगवंत श्रींना पहा. सद्वस्तूमधील त्यांची उपस्थिती चांगले आचरण घडवून आणेल. चुकीच्या आणि म्हणून त्याज्य वस्तूंमधील त्यांची उपस्थिती तुम्हाला त्यापासून परावृत्त करील. कारण अशा वाईट वस्तूचा उपभोग
त्या वस्तूचे सेवन भगवंत श्रींच्या उपस्थितीत कसे करावे अशा विचाराने आपण त्यापासून परावृत्त होऊ. भगवंत श्री तो योगेश्वर सर्वांच्या हृदयी विराजित आहे. अध्यात्म योग साधनेने त्याला ओळखा. एकदा का त्याला असा जाणलात की भोगवासना शमून जातील. बुद्धी कुमार्गी धावणार नाही. यासाठी अंतरात्म्यात स्थित व्हा. त्यायोगे बुद्धी आपोआप स्थिर होईल. असा स्थिर बुद्धीचा मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. हरिओम.